नमस्कार. फक्त 5 मिनिटाच्या आत आपण आपल्या या डिजिटल सातबारा वेबसाईटवर आपण रजिस्ट्रेशन कसं करू शकतो आणि आपलं अकाउंट कसं क्रिएट करू शकतो ते मी सांगणार आहे. आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर कशासाठी यूज आहे, तर या थ्रू आपण आपला सातबारा काढू शकतो. एटे, व्हेरीफाय फेरफार, प्रॉपर्टी कार्ड असे खूप जास्त कामं करू शकतो इंटरनेट कॅफेवर न जाता. तर आता आपण 2 मिनिटात ते 3 मिनिटात रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण सांगतो आणि तुम्ही अकाउंट तुमच्या मोबाईलवर सुद्धा क्रिएट करू शकता. आता इथं असं काही आहे, आपल्याला जायचं सगळ्यात खाली न्यू युजर रजिस्ट्रेशन यावर क्लिक केल्यावर असं काही दिसेल. तर लक्षात ठेवा, हे जो पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ना, तिथे फक्त आपल्याला पहिलं नाव, लास्ट नेम, तुमचा नंबर आणि तुमचा बड्डे, DOB म्हणजे बड्डे. आता मी मी माझ्याकडे ऑलरेडी अकाउंट आहे, त्याच्यामुळे मी इथं फेक माहिती देणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. ठीक आहे, मी पहिलं नाव टाकलं, लास्ट नेम टाकलं, मोबाईल नंबर टाकतो मी, सपोज 3 4 5 6 7 8 9 10. ओके. आता डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथं टाकून घ्यायची, तर तुम्ही सिलेक्ट करून कोणतं इयर आहे, त्यानंतर कोणता महिना आहे, कोणती तारीख, असं प्रकारे सिलेक्ट करू शकता. आता लक्षात ठेवा, ॲड्रेस इन्फॉर्मेशन. आता इथे जर तुम्हाला दिसत नाही आहे तरी तुम्हाला पूर्ण गोष्टी फिल करायच्या आहे. जर तुम्ही गावाकडे राहत असेल तर तुम्हाला फ्लॅट नंबर वगैरे तर काही नाही, त्याच्यामुळे इथे तुम्ही येणे करू शकता, जसं मी करतो आहे. कारण की मी स्वतः पण येणे केलेलं आहे, कारण मी सुद्धा गावाकडे राहतो. इथं पिनकोड टाकून घ्या तुमचा जो आहे तो 43 11 51. ठीक आहे. त्यानंतर रोड असेल तर टाका, नाही तर इथेही तुम्ही येणे टाकू शकता. लोकेशन तुम्ही एक्झॅक्ट कोणत्या गावात राहता ती इथं लोकेशन टाकायची. आता मी टाकतो ही माहिती कुठे यूज होत नाही त्यामुळे. आणि तर सिटी एरिया, जर तुमच्या गावाचं इथं नाव येत नसेल तर चिंता करायची नाही, जे तुमच्या गावा शेजारचं नाव आहे ते टाकायचं आहे. इथं तुमचा जिल्हा जो मी टाकलेला आहे आणि इथं स्टेट महाराष्ट्र. आता बघा, इथं जी लॉग इन ID आहे तुम्हाला इथं एक ईमेल ID टाकायचा आहे. आता मी टाकतो आहे सपोज @gmail.com आणि त्यानंतर आपल्याला चेक अवेलेबिलिटीवर क्लिक करायचं आहे. ID ऑलरेडी एक्झिस्ट म्हणजे आपण हा मेल ID यूज करू शकत नाही. आता मी सपोज चेंज करतो आहे, तर आता असं काही दिसेल. ठीक आहे. अवेलेबल जर असला ईमेल ID तर खाली 2-4 ऑप्शन तुम्हाला अजून दिसेल. आता इकडे तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड लक्षात ठेवा की एक कॅपिटल पाहिजे, एक स्मॉल पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टर आणि एक अंक पाहिजे त्या पासवर्डमध्ये. आणि तो 8 अंकी पाहिजे म्हणजे पाहिजे. 8 अंकाच्या खाली असला म्हणजे पासवर्ड तुमचा घेणार नाही. त्यानंतर एक क्वेश्चन आहे तुम्हाला. ठीक आहे. आता पासवर्ड मी टाकून घेतो एकदा. ठीक आहे. पासवर्ड टाकला आहे. आता इथं सिलेक्ट सिक्युरिटी क्वेश्चन, आता याच्यावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला याच्यापैकी कोणतं ऑप्शन चूज करायचं ते तुमच्या मागे. आता तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स टाकू शकता किंवा तुमच्या आवडीचं ठिकाण वगैरे. तर आता मी टाकतो तर तुमच्या वडिलांच्या पप्पाचं मधलं नाव म्हणजे काय, म्हणजे तुमच्या आजोबाचं. आता मी टाकतो आहे की सपोज मी डमी टाकतो आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हा कॅप्चा इथं बघून हा फिल करायचा आहे. सपोज मी 682 ओके. एवढं झाल्यानंतर इकडे सबमिटवर क्लिक करायचं आणि सबमिटवर क्लिक केल्या तुमचं अकाउंट क्रिएट होऊन जाईल आणि तुम्ही डायरेक्टली इथं तुमचं ईमेल ID टाकू शकता किंवा मग OTP बेसवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो की तुम्ही सपोज भरता वेळेस इकडे तो टाकलेला आहे. ठीक आहे. जर तुम्ही इकडे मोबाईल नंबर टाकला, त्यानंतर सेंड OTP केला, तुमच्या मोबाईलवर एक OTP टाकल्यावर ॲटोमॅटिकली साईट लॉग इन होऊन जाईल. ठीक आहे. आता बघा, जर सबमिट केलं काहीतरी इश्यू आला तर ह्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपरली इश्यू दिसून येईल. आता बघा, मी फ्लॅट नंबर इकडून काढून टाकतो. ठीक आहे. आणि सबमिटवर ट्राय करतो. आता बघा, मला हे सांगते की व्हॅलिड ID टाका, ईमेल ID टाका. म्हणजे मी डमी टाकला तर राईट, तर याला कळून गेलं की नकली ईमेल ID, त्याच्यामुळे तो असं सांगतो आहे. इन केस जर ईमेल ID व्यवस्थित असताना मी आता फ्लॅट नंबर काही टाकलेला नाही तरी ते मला आलं असतं की प्लीज इंटर व्हॅलिड फ्लॅट नंबर असं. तर तुम्हाला जेही इश्यू येईल तुम्ही इथं जाऊन फिल करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही ह्या वेबसाईटवर अकाउंट क्रिएट करू शकता. आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या पेजला सबस्क्राईब नक्की करा. काही प्रॉब्लेम्स असेल तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा.